आज आपण बनवणार आहोत एकदम सिंपल पण चवीला अप्रतिम असणारी छोले टिक्की चाट. बनवायला अतिशय सोपी आहे, एकदम स्ट्रीट स्टाईल आहे. नक्की घरामध्ये बनवून बघा. आता खूप साऱ्या अशा चाट रेसिपी चॅनलवर येणार आहे, तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. तर चला मग पटकन सुरुवात करू आपल्या साध्या सोप्या आणि घरगुतीच रेसिपीला. सगळ्यात आधी तर आपल्याला ग्रीन चटणी बनवून घ्यायची आहे. त्यासाठी सगळ्यात आधी पॉट घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये 1 वाटी धुवून घेतलेली कोथिंबीर ॲड करायची आहे, अर्धी वाटी पुदिना ॲड करायचा आहे, 3 हिरव्या मिरच्या ॲड करून घ्यायच्या आहेत, अर्धा इंच इतकं आलं ॲड करायचं आहे, एक मोठा चमचा भरून आपल्याला नायलॉन शेव ॲड करायचं आहे किंवा भुजिया शेव ॲड केलं तरी चालेल, पाव चमचा मीठ ॲड करायचं आहे. मिक्सरला एकदम बारीक चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे. तर बघा मिक्सरला फिरवून घेतला. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं, एकदा फिरवून घ्यायचं, त्यानंतर थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि त्यानंतर एकदम फाईन पेस्ट होईपर्यंत चटणीला बारीक करून घ्यायचं आहे. तर बघा इथे आपली चटणी बनवून तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये जेवढं पाणी लागणार आहे तेवढं पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि कन्सिस्टन्सी बॅलन्स करून घ्यायची आहे. तर आपली ग्रीन चटणी बनवून तयार झाली आहे की नाही, एकदम झटपटवाली रेसिपी. आता बनवूया रेड चटणी. त्याच्यासाठी मी अर्ध्या तासापूर्वी एका बाउलमध्ये 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि त्याच्यामध्येच अर्धी वाटी इतकी चिंच ॲड करून भिजत ठेवलेलं आहे. चिंच छान भिजलेली आहे. आता त्याच्यातलं पल्प काढून घ्यायचं आहे. आता हाताने आपल्याला सगळं त्याच्यातलं काढून घ्यायचं आहे आणि बघा इथे चिंचेचं पल्प काढून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे. त्याच्यात जे काडी कचरा काही असते ना, ते निघून जाते पूर्ण आणि एक स्मूथ आपल्याला पल्प मिळतो चिंचेचा. तर बघा इथे मी चाळणीतून चाळून घेतलेलं आहे. खाली एक पॅन ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये हे आपल्याला चाळून घ्यायचं. ज्या पॅनमध्ये आपल्याला चटणी बनवायला घ्यायची आहे त्याच पॅनमध्ये इथे मी गाळून घेतलेलं आहे. आता याच्यामध्येच आपल्याला 1 कप इतकं गूळ ॲड करायचं आहे. हे सगळं ढवळून आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे. तर बघा इथे छान पाण्याला उकळी आलेली आहे चटणीला. आता याच्यामध्ये बाकीचे थोडे थोडे मसाले ॲड करून घेऊया. तर बघा इथे मी जवळपास 1 चमचा इतकं चाट मसाला, 1 चमचा मिरची पावडर, पाव चमचा मीठ ॲड केलेला आहे, 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याचं पावडर ॲड करायचं आहे आणि कंटिन्युअसली सगळं ढवळून मिक्स करायचं आहे. तर बघा इथे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये ना चटणीला छान थिकनेस यावं त्यासाठी 1 टेबलस्पून इतकं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. थोडंसं 1 टेबलस्पून इतकं पाणी ॲड करायचं, छान ढवळून स्लरी तयार करायची आहे आणि आता हे स्लरी आपल्याला चटणीमध्ये ॲड करायची आहे. कंटिन्यू ढवळायचं आहे, छान उकळी येऊ द्यायची आहे आणि 4 ते 5 मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता चटणी छान शिजून तयार झाली, छान दाटसर घट्टसर चटणी इथे तयार झाली आहे. आता गॅस बंद करून घेऊया. चटणी पूर्णपणे थंड करायची, त्यानंतर एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायचं. महिनाभर ही चटणी चालते आरामशीर. आणि इथे आपली ग्रीन आणि रेड चटणी दोन्ही चटणी बनवून तयार करून घेतली आहे. आता लगेच आपण छोले बनवून घेऊया. त्यासाठी बघा इथे मी रात्रभर छोले भिजत ठेवलेले आहेत. तर 1 कप इतके छोले घेतलेले किंवा वाटीने 1 वाटी इतके छोले आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचं आहे. सकाळला बनवायचं असेल तर रात्रीला भिजवायचं आणि रात्रीला बनवायचं असेल तर सकाळला भिजवून घ्यायचं आहे. तर कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये आपल्याला हे सगळे छोले ॲड करून घ्यायचे आहेत. मटर त्यामध्येच आपल्याला 2 ग्लास इतकं पाणी ॲड करायचं आहे. अर्धा चमचा चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे. पाव चमचा हळद ॲड करायची आहे. 1 इंच इतकं दालचिनीचा तुकडा ॲड करायचा आहे. झाकण लावायचं. 5 ते 6 शिट्ट्या होईपर्यंत एकदम सॉफ्ट मटर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तर इथे मी 5-6 शिट्ट्या करून घेणार आहे. तुमच्या कुकरला किती सिटीमध्ये शिजते त्यानुसार तुम्ही शिजवून घ्या. तर बघा जोपर्यंत आपले छोले रेडी होतील तोपर्यंत आपण टिक्कीची तयारी करून घेऊया. तर इथे मी 3 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला 3 टेबलस्पून इतकं कॉर्नफ्लॉवर ॲड करायचं आहे. पाव चमचा इतकं चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे. छान हाताने सॉफ्ट मळून घ्यायचं. बघा इथे मी पीठ तयार करून घेतलेलं आहे. आता दोन्ही हाताला थोडंसं तेल लावायचं किंवा सुक्कं पीठ लावायचं आहे आणि त्यानंतर थोडं थोडं आपल्याला पोर्शन घ्यायचं आहे आणि छान टिक्की तयार करून घ्यायची आहे. तर बघा इथे मी थोडंसं पोर्शन घेतलेलं आहे बटाट्याचं आणि त्यानंतर बघा हाताने छान असं राऊंडमध्ये करायचं. थोडंसं फ्लॅट टिक्की करून घ्यायची, एकदम मोठी टिक्की करायची नाही. अशी एकदम छोटी मीडियम साईजची टिक्की बनवून घ्यायची आहे. त्यानंतर दुसऱ्या प्लेटमध्ये सुक्कं पीठ घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ती टिक्की ठेवायची आहे. अजून एक बनवून दाखवते. एक थोडंसं पिठाचं पोर्शन घ्यायचं आणि एकदम छोटंसं पेढ्याच्या आकाराची टिक्की बनवून घ्यायची, सुक्या पिठामध्ये ठेवायचं आहे. तर बघा इथे मी 4 टिक्की बनवून घेतलेली आहे. बाकीचे सुद्धा आपल्याला असंच बनवून घ्यायचं आहे. एकदम सिंपल आहे. थोडंसं पोर्शन घ्यायचं, थोडंसं हाताला तेल किंवा सुक्कं पीठ लावायचं, दोन्ही हाताचे मध्ये ठेवायचं आणि फ्लॅट टिक्की बनवून घ्यायची आहे. आता आपल्याला ही टिक्की फ्राय करून घ्यायची आहे. तर सगळ्यात आधी ना पॅनमध्ये 2 टेबलस्पून इतकं तेल ॲड करायचं, टिक्की ठेवायची. एका साईडने छान कलर आल्यानंतर पलटवून घ्यायची, आलटून पलटून दोन्ही साईडने छान क्रिस्पी होईपर्यंत, छान गोल्डन कलर येईपर्यंत टिक्कीला फ्राय करून घ्यायचं आहे. तर बघा एका साईडने छान टिक्की शिजलेली आहे
आता मी पलटून घेतलेली आहे. तर आता आलटून पलटून दोन्ही साईडने जोपर्यंत छान टिक्की क्रिस्पी होत नाही तोपर्यंत टिक्कीला फ्राय करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही ते बघू शकता आपली टिक्की छान तळून तयार झाली आहे. आता हे मी काढून घेणार आहे. आधी जे 2 टाकले होते ते आपले चांगले फ्राय झाले, ते काढून घेतले आणि आता हे सुद्धा छान फ्राय करून झाले आहे, ते सुद्धा मी काढून घेतलेले आहे. आता टिक्की तर तयार झाली आहेत आणि ग्रीन चटणी, रेड चटणी सुद्धा तयार झाली. आता आपले छोले बघून घेऊया. तर आपले मटर सुद्धा खूप छान इथे शिजून तयार झालेत बघा. खूप सुंदर असे छोले इथे शिजलेले आहेत. जोपर्यंत एकदम मॅश होत नाही ना तोपर्यंत आपल्याला छोले शिजवायचे आहेत, तेव्हाच टिक्की खायला मजा येते. तर सगळ्यात आधी तर जे छोलेमध्ये आपण दालचिनी टाकली आहे ना ती आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे. एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही ते बघू शकता किती छान मॅश होत आहेत छोले. अशाच पद्धतीचे छोले आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत मटर. त्यानंतर एक सिंपल तडका तयार करूया. एक पातेला घेतला, त्याच्यामध्ये 1 चमचा इतकं तेल ॲड करायचं आहे, अर्धा चमचा जिरे ॲड करायचे, 2 लाल सुकी मिरची ॲड करून घ्यायची आहे आणि इथे आपला एकदम सिंपलसा तडका बनवून तयार झालेला. हा तडका आपल्याला छोलेमध्ये ॲड करायचा आहे आणि इथे आपले छोले बनवून तयार झालेले आहेत. अजिबात तेलाची गरज नाही किंवा खूप जास्त मेहनत करायची गरज नाही. एकदम झटपट बनून तयार होते आणि इथे आपले छोले बनवून तयार झाले. तुम्ही याचं टेक्स्चर बघा, काही छोले छान मॅश झालेत आणि काही छोले असेच आहेत. म्हणून बघा याचा टेक्स्चर किती छान वाटतो, खायला सुद्धा एक नंबर लागणार आहे. आता आपण एका बाउलमध्ये सर्व्ह करून घेऊया. तर बघा इथे मी छोले काढून घेतलेले आहेत आणि हे छोले टिक्की ना गरम गरमच सर्व्ह करायची आहे. एकदम थंड झाल्यानंतर छान लागणार नाही आणि छोले सुद्धा घट्ट होतात. इथे मला मध्येच काहीतरी काम आलं, त्यामुळे मला थोडंसं वेळ झालं होतं आणि छोले आपले इथे थंड झाले होते. पण तुम्ही असे करू नका, गरम-गरम असतानाच सर्व्ह करून घ्या. तर बघा इथे आपली सगळी तयारी करून झालेली आहे. आता मी जसं स्ट्रीटवर मिळते ना तशी सर्व्ह करून दाखवते तुम्हाला पानामध्ये. त्या सगळ्यात आधी तर 2 टिक्की ठेवायची, त्याच्यावरून भरपूर सारं छोले ॲड करून घ्यायचे आहेत. तर बघा इथे मी जवळपास 2 चम्मच इतके छोले ॲड करून घेतलेले आहे. आता याच्यावरून आपल्याला ग्रीन चटणी ॲड करायची आहे. त्यानंतर आपल्याला याच्यावरून रेड चटणी सुद्धा ॲड करून घ्यायची आहे. तर बघा इथे छान जशी तुम्हाला आवडते ना त्या पद्धतीने तुम्ही ती सर्व्ह करून घेऊ शकता. तर इथे मी भरपूर सारी रेड चटणी ॲड केलेली आहे. वरून आपल्याला स्लाइसमध्ये कट करून घेतलेले कांदे सुद्धा ॲड करून घ्यायचे आहेत. त्यानंतर थोडेसे टमाटर ॲड करून घ्यायचे, एकदम बारीक चिरून घ्यायचे टमाटर, कांदा आणि त्याचबरोबर थोडीशी मिरची सुद्धा टाकून घेतलेली आहे. त्यानंतर थोडंसं चाट मसाला, थोडंसं मिरची पावडर, थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आणि थोडंसं भाजलेल्या जिऱ्याची पावडर ॲड करायची आहे आणि वरून भरपूर सारी दही ॲड करायची जर तुम्हाला आवडत असेल तर. मला खूप जास्त आवडते चाटमध्ये दही. प्रत्येक चाटमध्ये मी दही ॲड करूनच खाते आणि ती आपली मस्त अशी छोले टिक्की चाट बनवून तयार झाली आहे. कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय बाय.